महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा देवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी गगनाते भरती पाणी मातीच्या घागरी भीमतडीच्या चट्टानाया भीमतडीच्या चट्टानाया यमुनेचे पाणी पाद जय महाराष्ट्र माझा जवाब देती शिभा सह्याद्रीचा सिंह गर्जतो सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा दरी दरीतून नाद मुंदरा महाराष्ट्र माझा आपल्या भारत देशाचे राज्यगीत आहे, बरोबर ना? म्हणून काय म्हणते बघा, काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी कोलाती मनगटे खेळती खेळती व खेळी दारिद्र्याच्या उन्हात शिजला विधळाच्या घामाने विजला देशगौरवासाठी शिजला देशगौरवासाठी शिजला दिल्लीचे तक्रारी महाराष्ट्र माझा महाराज की जय. धन्यवाद. बक्षीस आलेत या ठिकाणी. राजाराम राजे यांच्यावर 2 शब्द तरी बोलावे. कुणाल मँगो यांच्याकडून 201 रुपयांचं बक्षीस आहे. लाख लाख आभार मानतोय. धन्यवाद. त्याचप्रमाणे मंगलाष्टक म्हणणे विलास कदम या माऊलींकडून 201 रुपयांचं बक्षीस आलंय. लाख लाख आभार मानतोय. अरुण कदम यांच्याकडून देखील 151 रुपयांचं बक्षीस आहे. लाख लाख आभार मानतोय. धन्यवाद. आमच्या जोडीला असलेले बुवा सन्माननीय या ठिकाणी प्रणव घाडी बुवा यांच्याकडून हा माझा चकवा वादक दुर्वांग सावंत. उभं उचल बाया पड सगळे उठ 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 सगळे बघ. राम राम मंडळी मन राम राम मंडळी. हा हे 51 रुपयांचं बक्षीस आलंय. लाख लाख. अरे त्या दिवशी कोडाळात अक्षरशः काय केलं तुका काय सांगा. असू दे. धन्यवाद बुवा. सुंदर प्रकारे बुवाने सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी सन्माननीय राजेश कदम या माऊलींकडून दोन्ही वादक म्हणजे पकवाज वादक तुषार शिंदे यांसाठी 101 रुपयांचं बक्षीस आले आणि या ठिकाणी तबला वादक
ओमकारची लब्धे यांच्याकडून यांसाठी 101 रुपयांचं बक्षीस धन्यवाद देतोय. कारण बुवानी सुंदर प्रकारे सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज बुवा आज छत्रपती शिवाजी महाराज असते तर बुवा काय कोणाची हिंमत होती हो. जोक्स काय जोक्स 100% आहेत बुवा, म्हणजे जोक्स मारूकच हवे असं नाही, पण आज कलियुगात आणि ही वास्तविकता बुवा जी काय हे हरिनामातनं बुवा आपण जर सांगितलं तर उलट चांगलं आहे बुवा, बरोबर ना. म्हणून मागाशी सांगितलं आज बापावरून बुवा आपण तुम्ही बोललात 100% बापाचा आपण गजर घेणार आहोत, बरोबर ना रे. आपला बाप मंडळी काय 100% या गजराच्या माध्यमातून आपण सांगणार, कारण फरमाईश अशी आली आहे बापाचा गजर, त्यामुळे घ्यावंच लागणार, बरोबर. नाही तर पैसे दिलेले ते 500 रुपये गुगल पे फुकट जातले ते असू देत. पण बुवाने सांगितलं छत्रपती शिवाजी महाराज, कारण बुवा एकच सांगेन छत्रपती शिवाजी आणि महाराज प्रत्येक शब्दात बुवा अर्थ दडलेला आहे. कारण छत्रपती छ म्हणजे छत्रवंत, प्र म्हणजे त्रयस्थ, प म्हणजे पतित पावन, ती म्हणजे तिचा आशीर्वाद, तर शिवनेरी मातेचा उपवास, श्री म्हणजे शिव माका घडबडावून घालतो, शी म्हणजे शिवनेरी दाखविणारा, वा म्हणजे वासनेच्या आहारी न जाणारा, जी म्हणजे जिजाऊंचा तारा महाराज, मा म्हणजे म म्हणजे मराठमोळा, हा म्हणजे हार न मानणारा, रा म्हणजे राजश्री, आणि ज म्हणजे या जनता जनार्दनाचं कल्याण करणारे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. कारण बुवा आज छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आज ताकद बघा बुवा काय. कारण औरंगजेब बुवा जेव्हा औरंगजेब नमाज पडायला बसलेला होता तेव्हा त्याचा सहकारी येऊन नमाज पडताना बुवानं काय सांगतो त्यांना की छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतका निधन हो गया है. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे त्यांचं निधन झालंय असं औरंगजेबाला त्याचा सहकारी येऊन सांगतोय. औरंगजेबाने नमाज जागेवरती थांबवला, आपल्या डोक्यावरची टोपी बाजूला ठेवली आणि आपल्या दोन पायांवरती ढोपरावरती असा बसला आणि आभाळाकडे हात केले आणि काय सांगितलं आपल्या देवाला, या अल्लाह तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना, या अल्लाह तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना, क्योंकि माँ बहन की इज्जत करने वाला शेर शिवा छत्रपती शिवाजी महाराज तेरे पास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची ताकद अशी चमची आई असती सुंदर रूपवती, आम्ही ही सुंदर झालो असतो वदले छत्रपती. पिक्चरच्या माध्यमातून सिनेमाच्या माध्यमातून आज छावा पिक्चर बघा, संभाजी महाराज काय हालत केली, पण सरता शेवटापर्यंत आपला धर्म बदलला नाही, असा देव परत होणे नाही, पुन्हा होणे नाही. आज आपल्या महाराष्ट्राला अशा देवाची गरज आहे, बरोबर की नाही. अक्षरशः जीभ कापली व अंगावरती त्यांच्या वार केले, त्याच्यावरती मीठ चोळलं गेलं, नख काढली गेली, बरोबर ना. डोळ्यात सळ्या गुपसल्या, पण सरत्या शेवटाला पण देखील त्या आपल्या संभाजी महाराजांनी छत्रपतींनी आपला धर्म बदलला नाही बुवा. नाही तर आता हा काय बुवा असोच एक वारकरी, डोक्यावरती पांढरी टोपी, पूर्ण वारकरीचा साज घालून तो वारकरी पंढरपुराला आपल्या विठ्ठल रखुमाईच्या दर्शनाला जात होता. तो कुठल्या जातीचा होता बुवा त्याला महत्व नाही बुवा, पण त्याची श्रद्धा कुठल्या देवावरती आहे हे भजनाच्या माध्यमातून सांगायच्या परिस्थितीत, बरोबर बुवा. कारण सांगण्याचं तात्पर्य एवढंच की तो गळ्यात टाळ घेऊन, डोळीवरती डोक्यावरती टोपी घालून, आपला पोशाख जसा असतो वारकऱ्याचा तसा पोशाख घेऊन, पायात चप्पल न घालता तो पंढरपूरच्या वारीला जातोय आणि काय म्हणतोय बघा, त्या परमेश्वराला, त्या पांडुरंगाला गारानं घालतोय, उंबरट्यासी कैसे शिव आम्ही जातीहीन, उंबरट्यासी तुझ्या म्हणजे मी जातीचा नाही भेद करत आहे बुवा, पण तो काय आपल्या देवाला सांगतोय, कारण अमाप प्रेम करणार बुवा. आज मुसलमान देखील गणपतीचा सण गणेश चतुर्थी आपल्या घरात आणून साजरे करतात, बरोबर ना. उंबरट्यासी कैसे शिवू आम्ही जातीहीन, रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही लीन, पायरीसी होऊ दंग गाऊनी अभंग, नाता घरी नाचे माझा तो बुवा पंढरपूरचा, नाता घरी नाचे माझा सखा पांडुरंग. म्हणजे तो मुसलमान जातीचा असून देखील तो त्याच्या मुखातून रामकृष्ण हरी मुखातून ओतय, म्हणजे त्याला आपल्या पांडुरंगाची रखुमाईची त्याला 100% कुठेतरी गाठ भेट बुवा झाली, त्याच्यावरती तसा प्रसंग होता, म्हणून तो आपल्या वारीला गेला. म्हणजे बुवा बघा, धर्मपंथ जात एक मानतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. काय नाही बुवा, बुवाने सांगितलं की सुंदर बुवांचा आवाज आहे बुवा, या माझ्या सिंधुदुर्गाने मला ही ओळख दिली आहे बुवा, बरोबर ना. प्रत्येकाक बुवा देणगी दिलेली आहे,
आता ही माझ्या आवाजाची गोडी बुवा सुंदर, तुमच्याकडे पण नोटेशन सुंदर प्रकारे तुम्ही बसवता, गजर वगैरे म्हणण्याचे टेक्निक तुमच्याकडे आहे बुवा, सुंदर तुमचा गोड गळा, अतिशय श्रवणीय आवाज. आज माझ्या जोडीवाल्या बुवांचा देखील जोरदार पुनश्व एकदा टाळ्या झाल्या पाहिजे बुवा, कारण बुवा त्याचा चांगला म्हणणार वे सुशांत व्हायला, बरोबर ना बुवा. कारण हेच बुवा सांगायचं तात्पर्य, बाकी काही विषय नाही. ओळख म्हणजे काय बुवा, पण ते थोडक्यात एक गाणं आहे. कारण प्रेम बुवा, प्रेम काय नाही बुवा, म्हणून सांगितलं. आवाज ईश्वर त्यांनी महाराष्ट्राने स्वीकार केलाय आपला, महाराष्ट्राने जसा स्वीकार केलाय तसा महाराष्ट्र तोंडातून का वाटत महाराष्ट्र लातडाऊ पाठी येतो नाही, बरोबर ना. म्हणून या जिबेर, कारण सांगायचं तात्पर्य एवढंच आहे मायबाप भजनी श्रोते, की पक्षी हा पायांमुळे जाळ्यात अडकला जातो बुवा, पक्षी हा पायामुळे जाळ्यात अडकतो आणि माणूस एकमेव असो ह्या जिबेमुळे. ह्याच्यावर ज्याचा ताबो तो ह्याच्यात टिकलो, या समाजात म्हणा या कलियुगात टिकलो. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे बुवा. आज मुलींना पण चांगला संदेश आहे ना बुवा, काय तर एआयचा जमाना आहे बुवा, फोटो एडिट करता येतो, बरोबर ना. हे आपण कुठेतरी सांगितलं पाहिजे बुवा. 100% तुम्ही काय 32 मिनिटाचाच गजर केलात, 100% बुवा 32ला 3 मिनिट 35 मिनिटाचा गजर 100% आटपतले काय असता. हा पण ते गांधीची वाईट जरा तलाची बंद झाली तर 100% काय टेन्शन घ्यायचं ना. तुम्ही आतापर्यंत काय टेन्शन नाही. आता अभंगात सांगत पैसे मागा केलो म्हणून बुवा. आज बघा ना हे कदम कुटुंबीय, आज तुमच्यावरती एवढा वाईट प्रसंग आला, बरोबर ना, पण त्यांनी एकजूट बघा त्यांची काय, फुल ना फुलाची पाकळी म्हणून बुवा तुम्हाला त्यांनी मदत केली. म्हणजे असे पाहिजेत बुवा. नाही तर ह्या कलियुगात बाजूच्याची लाईट गेली ना, आपली गेली की लगेच झुमऱ्याच्या बाहेर जातलो आणि बघतो लोक शेजारची पण गेली काय, तेव्हा त्याच्या पोटात काहीतरी अन्न गेल्यासारखं वाटतेला. म्हणजे आम्ही मराठी माणसाक दोष देत नाही, कारण सांगायचं तात्पर्य बुवा एवढंच आहे. दुसऱ्याच्या घरात जर आग लागली ना तर स्वतःच्या घरातली वांगी त्याच्या घरात भाजून खाणार माझं मराठी म्हणून काहीतरी आज पाठी राहलेलो काय असतात. राजकारणात म्हणजे मी कुठल्या पक्षाचा समर्थक नाही बुवा, सांगायचं तात्पर्य एवढंच आहे. कारण राजकारण 20, 25, 27, 28, 30 वयाचं पोरगो साहेबांचा विजय असो, म्हणजे खालसून पॅन्ट फाटली तरी साहेबांचा विजय असो, बरोबर ना. कारण बुवा सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आता इलेक्शन म्हटल्यानंतर साहेबांचा झेंडा घेतलो, प्रचारात फिरतो, बहुमताने विजय करा, भेटले किती 500 ते 1000 रुपये आणि ह्याची गावाघाट साहेबांचा विजय असो. पण बुवा वास्तविकता बुवा काय आहे, कारण जेव्हा आपल्या आई वडील शेतात कामाला जातात ना बुवा, शेतात कामाला जातात तेव्हा आई वडील शेतावरून घरी जेव्हा येतात आणि हुमऱ्यापाशी येऊन बसतात ना, तेव्हा बुवा सांगायचं तात्पर्य एवढंच की इलेक्शन म्हटल्यानंतर आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर लावली जातात. त्यानंतर तोच 25-30 वर्षाचा पोरगो 1-1 लिटरची बाटली रक्ताची तो दान करून येतात, रक्तदान करून येणार. पण दिवसभर कष्ट करून आपलं आऊस बापू जेव्हा घराकडे येतात तेव्हा तोच पोरगो एक ग्लास पाण्याचा तो पाजू शकत नाही. ही वास्तविकता हरिनामात सांगायची गरज आहे, बरोबर की नाही माऊली. हा ओके. आता बुवाने सांगितलं की तुमच्या गोड आवाजात बुवा तुमच्यासाठी म्हणून फरमाईश बघूया जमता काय. सांगायचं बुवा तात्पर्य एवढंच आहे बुवा की नाव गाव काही नाही, फक्त एक पांडुरंग त्याचं हे हरिनाम गाव आणि हरिनाम गात बुवा वरती जाऊ. आयुष्यात काय नाही, नाव कमूसाठी बुवा आयुष्य जाता, नाव कमूसाठी आयुष्य जाता, पण नाव हलवूसाठी बुवा 1 सेकंद पुरेसो. एक शब्द तरी वाईट गेलो किंवा ते कमेंट बघ झाला जाहीर निषेध मी लवकर मान, पण तसं जाणार नाही. फुलले रे क्षण माझे फुलले रे जवानांवरती, आपल्या आई वडिलांवरती, बहीण भावावरती करा. पण प्रेम बाबा नको रे बाबा, आई शपथ सांगते. लडाख म्हणजे तो खायचा तरी कोणात असतो लो, कारण पहिल्या काळात प्रेम काय होता तुमका माहिती, बरोबर. म्हणजे तुमच्या किंवा म्हणजे तुमचं असं म्हणत नाही तर काय माणसात पहिला जोईल बुवाचं कधी भजन होतं आणि बाहेर कधी गावता माणसा बाबा तुमच्या बाई. मग
पहिला प्रेम काय होता, असा वाटेन जाताना टायकुळ्याची पानं किंवा अशी मोडीत जायचे ते, बरोबर. आणि एखादं असो पोरगो, एवढं वयाचं पोरगो त्याच्याकडे जायचे, प्राणप्रिय संध्याकाळी 6:30 वाजता महाद्या अन्नाच्या आंब्याखाली भेटणे आहे. ह्योच जर पोरगो गाव फिरण जर लेट जर झाला कदान काळी समज हो पोरगो त्या प्रियसीकडे टायमिंगला पोचलो नाही की तकडे महाद्या अन्नाचा आंबो चांगलो झाडलेलो असतो. ह्या तेव्हाच्या काळात बाबा प्रेम होता. ऐकलं म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच, वर्षाचं बुवा प्रेम काय वर्षाचं. बघा, झुडूक वाऱ्याची आली रे नेऊन कोळी आणि आता राहुला 3 ते 4 महिन्यापर्यंत टिकला तर टिकला, नाही तर फुटला. आणि जर फुटला तर त्या गाणं काय तो पोरगो बिचारो काहीतरी जाऊन कोल्ड ड्रिंक्स मध्ये बसा नसतो आणि काय म्हणणार, प्यार झूठा था जताया प्यार झूठा था जताया ऐसे जाना था तो आया ऐसे जाना था तो आया आणि नवीन गाणी येतात. तुमचे फरमाईश सगळे काय, मात्र पैसे देऊ नको, काय विषय नाही, पण तुमचं प्रेम आणि आपली दोस्ती त्यासाठी. प्रेम वरवरल ग तुझं आता मन भरलं तुझं, प्रेम वरवरल मन भरलं तुझं, कटारी करून तूच मनशी गंधर मला, कटारी करून तूच मनशी गंधर मला, पाकरा थोडा आवाज दे, सुतात अकडे तकडे आवाज जाता नाही. म्हणजे अभ्यास खाडी बुवा 3 वर्षांनी जोडीला काहीतरी आपला अभ्यास दाखवा. प्रेम वरवरल ग तुझं मन भरलं ग तुझं, प्रेम वरवरल ग मन भरलं ग तुझं, कटारी करून तूच मनची गंधर कटारी करून तूच मनची गंधर ये बाबल्या राजेश कदम या माऊलींकडून पुनश्च एकदा 200 रुपयांचं बक्षीस झाले. लाख लाख आभार मानतोय बुवा. या ठिकाणी बुवाने खूप काही सांगितलं, कारण बुवा प्रेम प्रेम मराठी कलियुग बा काय, आता नवीन कोणी गाडी घेतल्या की त्याच्या पाठी लिहिलेलं असतं रिंकू पिंकू बाळू चिंकू आणि खाली कंसात काय बँक ऑफ इंडियाच्या सौजन्याने, म्हणजे पहिली कर्जा गावात आता कोराव गावाला लागली, आणि त्याच्या खाली लिहिलेलं असतं आई वडिलांचा आशीर्वाद, खाली कंसात भाड्याने मिळेल, म्हणजे औशी बापसाचा आशीर्वाद भाड्याने. काय राहुला माका सांगा, आई अशी आहे आपण भजनात सांगतो, पण आपला बाप मंडळी काय कोणताही नवस न करता पावणारा देव म्हणजे कोण असेल तर ते आपले वडील आहेत. बरोबर ना बुवा? म्हणून मगाशी बुवा सांगितलं, पण आज सुंदर मंगलाष्टकाची फरमाईश आहे बघा. थोडक्यात आपला काय जमता बघूया.
शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान खाली होता गंगा म्हणजे त्या पोर असा झोपता मंगलाष्टक होईपर्यंत नाही आलो कर्म. मंगलाष्टक कसा गंगा सिंधू सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्रतनया शर्मन्वती वेदिका क्षिप्रावेत्रवती नवरी आली कारण लग्नाचा विषय आला म्हणून बुवा सांगतो की त्या दिवशी असा झाला उमराच्या समोरचा जोडप्या गेला उमराच्या जवळ जोडप्या गेल्याने मा ओलांडताना तिने का उकाना घेऊ सांगले नाही म्हणून त्या पोरीने काय उकाना घेतलं ऐक आम्ही गेलो चौपाटीला त्या चौपाटीचं नाव जुहू इंस्टाग्राम फेसबुक सोशल मीडिया तो बल्लो खायचो तो मग बोललो त्याच्या बिल्लो लावू हो तो काना इंस्टाग्राम वालो आम्ही गेलो चौपाटीला त्या चौपाटीचं नाव जुहू आणि चंगळा बोले बास चंगळा बोले कुहू बुवा इंस्टाग्राम मध्ये बघलास तुम्ही गेलास की तो काळो बोके होता हे बघला तू होय लेटेस्ट बाबा कारण इंस्टाग्राम म्हटल्यानंतर असं ढकलेत गेलं हावको आमचं बाळू मग त्यांना खाली खाली असं काळो बोको येतो बघ काय बाबा तू बुवा पेटे बघ थोडी शार्प झाली पंचरत्नांची गाणी विलास कदम यांच्याकडून 101 रुपयांचं बक्षीस झालंय लाख लाख आभार मानतोय या ठिकाणी घ्यावा रे फरमाईश पूर्ण करणार दोनाचं राजे इथे गाजले या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले संविधानाचे लेखक आहेत आपल्या आणि आपले छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरती बुवा एक आधारित गाणं आहे आणि त्या गाण्यांवरती माझे पंचरत्न बुवा काय आहेत ते बघा दोनच राजे इथे गाजले कोकण बोलण्या भूमीवर दोनच राजे इथे गाजले दोनच राजे इथे गाजले कोकण बोलण्या भूमीवर एक त्याराय गडावर एक त्याराय गडावर एक जीवनार
परशुराम सुतार बुवा परशुराम पंचायत बुवा काय म्हणतात बघा ए गुलाब राजा बसून सिंहा करी दांग तो ऐका सनभंगुर हे जीवन आपलं कुणी भांडू नका महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण राम नाम घ्या राम नाम घ्या हरी हरी
परमित्र या ठिकाणी संकेतची कदम या ठिकाणी उपस्थित आहेत. लाख लाख आभार मानतोय. निलेश गाडी यांची फरमाईश आहे बुवा. गुगल पेच्या माध्यमातून बुवा 101 रुपयांचं बक्षीस झालंय. मी निघालो तुम्ही येता का, मी निघालो तुम्ही येता का, माझ्या साईना भेटाया तुम्ही येता का, गाडीला बोलवलं जणू साईनं जीवनाला तो पालखी घेऊन, गाडीला बोलवलं जणू साईनं जीवनाला तो पालखी घेऊन, गेली त्या गावाच्या मला ती निघालो. त्यानंतर बुवा हे कोकण बुवाने सांगितलं की हॅलो थोडा आवाज आहे ना. बुवाने सांगितलं की करणी बुवाने असं काहीतरी बोलले बुवा देवस की बुवा भजना ज्यांनी देवसी केल्या तो आयुष्यात बुवा कधी टिकलो नाही, लक्षात ठेवा. म्हणून बुवाने सुंदर प्रकारे सांगितलं की आपल्या आई वडिलांच्या चरणाशी नतमस्तक व्हा, ग्रामदेवतेला आपल्या घरातल्या देवाला बुवा, गुरूंना नतमस्तक त्यांच्या चरणी व्हा. आपल्या आयुष्यात बुवा कुठली गोष्ट आपल्या कमी पडणार 100%. कारण सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, अमेरिकेकडे पैसा आहे बुवा, जपानकडे टेक्नॉलॉजी आहे आणि आपल्या ह्या भारत देशामध्ये बुवा हे कोकण आहे, बरोबर ना. आणि कोकणात काय हा देवस किया लाव 5 पाना, काय हिंमत कोणाची. म्हणून आपल्या कोकणावरती एक सुंदर गाणं आलंय बघा. स्वर्गापेक्षा होय सुंदर आसा आमचो ह्यो कोकण, स्वर्गापेक्षा सुंदर आसा आमचो ह्यो कोकण, तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा प्रसन्न होतला मन, तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा प्रसन्न होतला मन, तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा प्रसन्न होतला. जिल्ह्यात असरुंडी गाव, रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग तालुक्यात असरुंडी गाव, जगाच्या कोपऱ्यात शोभून दिसतात आमच्या कोकणाचा नाव, डोंगरदऱ्यातून कडे कपारीतून फुलला नंदनवन, डोंगरदऱ्यातून कडे कपारीतून फुलला नंदनवन, तुम्ही येऊन बघा प्रसन्न होतला मन. धन्यवाद. त्या ठिकाणी व गझलाला सुरुवात करतोय. लेक कोणती एक दिली परक्या घरी, लग्नाचं सीझन बुवा. आणि हे आसरुंडी म्हणजे एक क्रिकेटच्या माध्यमातून ही एक टीम आहे बुवा, शिवार आसरुंडी म्हणून एक छोटस काव्य. लेक कोणती एक दिली परक्या घरी, हो जाते लाडाची लेकुला सासरी,
शिवानी असुरुंडी संघाचे नाव आले चर्चेत नाव गाजत या सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवारा असुरुंडी संघाचे नाव आले चर्चेत शिवारी असुरुंडी संघाचे नाव आले चर्चेत नाव गाजत अनेक बक्षिसांचे मान करीते झाले अनेक बक्षिसांचे मान करीते झाले उत्तम खेळाचे प्रदर्शन हो केले सांगायचं तात्पर्य आज तुम्ही मोठ्या गवळदेव मित्रमंडळ म्हणा किंवा हे आपले विजयसडा आमचे वरटवाडी असुरुंडी कातवण मुंकेश्वर हा देवगड तालुक्यात अनेक स्पर्धांमध्ये बुवा आज टॉपचा विषय म्हणजे ही नाईट स्पर्धा सर्कल शिवार असुरुंडी बुवा सांगितल्याप्रमाणे आमचा विशाल जसा टायगरचा उस्मान पटेल तसो आमच्या असुरुंडीचो टायगर म्हणजे विशाल कदम बुवा आम्ही प्रत्यक्ष गेलो त्याच्यासोबत तुम्ही काय म्हणताय बघा अनेक बक्षिसांचे मान करीते झाले उत्तम खेळाचे प्रदर्शन हो केले नावलौकिक व्हावे साऱ्या महाराष्ट्रात नावलौकिक व्हावे साऱ्या महाराष्ट्रात नावलौकिक व्हावे साऱ्या महाराष्ट्रात नाव क्रिकेट संघ या टीम कडून या संघाकडून 100 रुपयांचा बक्षीस आले त्याचप्रमाणे बुवा सांगायचं तात्पर्य एवढंच की बुवा कुठलाही प्रसंग घडला तरी खंबीरपणे म्हणजे जे आपल्या पाठीशी असतात ते सन्मान्य या ठिकाणी हे गावचं रत्न म्हणजे विलाजी कदम त्यांच्यासाठी बघा एकच वादा आमचा विलास दादा अभंगाच्या सुरुवातीला बुवा हेच वरती चरण असतो काहीतरी एकच वादा आमचा विलास दादा एकच वादा आमचा विलास दादा टायमिंगला वेळेला महत्व आहे म्हणून काय म्हणतो या ठिकाणी गजराला सुरुवात करतोय धन्यवाद नाही कळला कोणा बाप ओ या ठिकाणी सन्माननीय विलास कदम या माऊलींकडून 200 रुपयांचं बक्षीस आलंय तुम्हाला उदंड आयुष्य लाभू द्यायची पुनश्च एकदा स्वामी समर्थ महाराजांची प्रार्थना करतो या ठिकाणी बहुत थोडक्यात गजर आहे गजराचं सादरीकरण करतो नाही कळला कोणा बाप जाना बाप नवे शाप नाही कळला कोणा बाप जाना बाप नवे शाप बाप जीवनाचे सार हो बाप जीवनाचे सार बाप बाप जीवनाचे सार हो बाप जीवनाचे सार बाप कुटुंब आधार
सांभाळीते बाळा झोप नाही चिंता दोन जीवांची बापाला. बघा 9 महिन्यात जेव्हा आई गर्भवती असते तिची पत्नी जेव्हा गर्भवती असते तेव्हा तिच्या पोटात बाळ असतं बरोबर ना. आणि त्या 2 जीवांची मंडळी काळजी घेणारा बाप मंडळी कोणाला दिसला नाही. म्हणून काय म्हणतोय बघा, आनंदाने साई आई प्रसूतीच्या काळा सुखी देव दोघा बाप विनवी तो देवाला. आनंदाने जेव्हा साईला आईला जेव्हा प्रसूतीच्या काळा येतात तेव्हा तोच मंडळी बाप देवाला प्रार्थना करतोय. बुवानी सांगितलं की सिझरिंग 40-50 हजार रुपये खर्च येतो म्हणून बुवा त्या 2 जीवांची काळजी करणारा मंडळी बाप कोणाला दिसला नाही. आणि जेव्हा प्रसूतीच्या काळानंतर तो मुलगा जेव्हा जन्माला येतो बाळ ते जन्माला येतं तेव्हा देवाला साकडं घालणारा बाप मंडळी कोणाला दिसला नाही. म्हणून काय म्हणतो बघा, सुखी देव दोघ बाप विनवितो देवाला. बाळ पाहता नवरे आनंद पारावर ला 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 राजा मी तू माझी राणी तुझा राजा. बाळ जेव्हा पाहता नवरे जेव्हा बाळ जन्माला येतं तेव्हा त्याला अश्रू अनावर होतात मंडळी. तू बाप मंडळी कोणाला दिसला नाही. म्हणून काय म्हणतोय बघा, बाळ पाहता नवरे आनंद पारावर बाळ पाहता नवरे आनंद पारावर. संस्कार देते आई प्रेरणा तो बाप देई आईची दिसते माया बापाच्या प्रेम. गाळांची वस्त्र चाले तो नवानी हौस मौज बाळाची पूर्वी क्षणोक्षणी. चंदना परी बापरी वेळेला म्हणतोय बुवा. त्यामुळेच या गजरामध्ये बुवा एवढं बोलण्यासारखं आहे बुवा की समोरचा माणूस जागेवर बसलेलो हलणार नाही. एवढा गजराची रचना माझ्या आर्यन बुवाने केली. म्हणून काय म्हणतोय बघा, चंदना परी बाप बघा जिने जन्मभर चंदना परी बाप बघा जिने जन्मभर. हरी बोल. मी नामाने शिकलो माझ्या बाळाने शिकावं दुःख मी भोगीन सुख त्यांच्या नशिबी यावं. मी नाही शिकलो पण माझ्या बाळाला शिकावं दुःख माझ्या पदरी पडावं पण सुख जे काय असेल ते माझ्या मुलाच्या जन्मापाशी पडावं पदरात पडावं. असा मंडळी आपला बाप देवाला साकडं घालत असतो. म्हणून काय म्हणतोय बघा, एक सून मोठ्या घरची डोळ्यांनी पाहावं आयुष्य लाभो त्यांना त्यांनी शतायुष्य. एक सून मोठ्या घरची डोळ्यांनी पाहावं. कारण माणसाचं आयुष्य आता असा कधी माणसाचा काय होत सांगता येत नाही बरोबर ना. तेव्हा बाळ घरी असतं बरोबर ना. तेव्हा काय सांगतं ते बाळ आपली आई आणि वडिलांना काय सांगते बघा, नको जाऊ तू नको ऑफिसातही नको आज माझ्यासाठी दांडी मारनाई एकली मी तूच माझी दादानी ताई. नको जाऊ काय सांगताय, नको जाऊ तू नको ऑफिस चालत जाऊ नको आज माझ्यासाठी तू दांडी मार माझी आई. कारण एकली मी घरात असणार ना मला भाऊ ना मला बहीण. म्हणून बाबा जातात हो ऑफिसात बाबा जातात ऑफिसात त्यांना यायला वाजतात तूही जाते सोडून मला पळणार
घरा घरा घरातल्या त्या पाळण्याला चोरी का नाही घरातल्या त्या पाळण्याला चोरी का नाही एकली तूच माझी दादानी ताई नको जाऊ नको ऑफिसातही नको आज माझ्यासाठी काढली मार नाही एकली मी तूच माझी दादानी ताई एकली मी तूच माझी दादानी ताई एकली मी तूच माझी दादानी ताई लेक सुन मोठ्या घरची व्हावं तेव्हा ते एक गाणं आहे बघा ते गाणं वाजल्यानंतर कधीच आपला आई आणि आपल्याचे वडील त्या मुलीचे कधीच मंडपात रडणार नाही पण कुठल्या तरी आपल्या घराच्या भीतीच्या मागे जाणार आणि डोळ्यातून असू नाही पण ते मनातून आतून राहणार तेव्हा कुठलं गाणं लागते बघा माया पित्याच्या भैरो सावरी तला काळ सुखाचा ओसळला लेक चालली सासरला लेक चालली सासरला लेक चालली सासरला माय पित्याच्या सावली तला माय पित्याच्या सावली तला काळ सुखाचा ओसळला लेक चालली सासरला लेक चालली सासरला लेक चालली पडती अक्षता डोईवरती सनई चौघडा कानी ला 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 बाजू कसा काय बघूया सासरलाई बहीण निघाली सासरलाई बहीण निघाली भावाची डाळी नेसली मायेची पडती अक्षता डोईवरती सनई चौघड कानी राधी राम जानकी कृष्ण कृष्ण रुक्मिणी शोभेई जोडी वाघ असे रे तुम्ही दोघवले माझे सगळा लकलक काढतो सांगता तो काही या ठिकाणी पक्वाज वादक यांस निकेत कदम यांच्याकडून 500 रुपयांचं बक्षीस झाले लाख लाख आभार मानतोय धन्यवाद घे चल आयुष्य लाभो त्यांना त्यांनी शतायुषी भाव शपथ बाबांची कधी येईन ओठावर शपथ बाबांची कधी येईन ओठावर संसारासाठी बाप राब 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 तो नाही घेत खुशीत बाळ रात्रभर तो लग्न कार्यामध्ये एकला उपाशी राहतो लेकीच्या सुखासाठी मी काही तो मागतो गजराची सांगता करतोय बघा प्रमोद विनवितो तुम्हाला प्रमोद विनवितो तुम्हाला विसरू
विनवी तो तुम्हाला विसरू नका उपरी बाप जीवनाचे सार बाप जीवनाचे सार बाप कुटुंब बाप बाबा हो बाबा हो बाबा धन्यवाद 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 हे नारायणा देवा नारायणा संबळ आपुल्या भक्तगणा नारायण सत्य नारायणा संबळ आपुल्या भक्तगणा नारायण संबळ आपुल्या भक्तगणा नारायणा देवा नारायणा संबळ आपुल्या भक्तगणा सत्य नारायण संबळ आपुल्या भक्तगणा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे